नमस्कार, मी नील जशव्यू चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल माजी नगरसेविका दहिसरमध्ये अभिषेक गोसाळकर यांच्यावर गोळ्या मारून त्यांचा हत्या केलेली आहे. तर या आपण जाणून घेऊया सामान्य जनतेचं याच्यावर काय मत आहे. तर साहेब, काल दहिसरला माजी नगरसेविका अभिषेक गोसाळकर माजी नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांचा गोळ्या मारून हत्या केलेली आहे. यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब? नाही, ही जी काही घटना घडली आहे ही फार निंदनीय आणि संपूर्ण महाराष्ट्राला काळिमा लावण्यासारखी आहे. आणि अशा प्रकारची काही वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारचे जरी काही व्यवहार असतील तर ते बसून सोडवता येतात. जो काय त्यांनी हे दाखवला, तिथे लाईव्ह दाखवली, लाईव्ह फेसबुक दाखवलं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं म्हणजे शांततेत आम्ही वावरणार, पुढे लोकांसाठी काम करणार, हे सगळी बोललं गेलं. आणि अशा प्रकारचं फसवणूक करून जे मारलं गेलं म्हणजे निद्रावस्थेमध्ये एखाद्याचा वध करावा, अशा प्रकारची ही निंदनीय घटना आजपर्यंत घडली नव्हती आणि ती गोष्ट याच्यामध्ये घडलेली आहे. तर ती फार दुःखद आणि आम्हाला सर्वांना संपूर्ण ती काळिमा लावणारी आहे. तर त्याच्यावर सरकारने सध्या तरी आता सडनली या जवळजवळ महिन्याभरामध्ये एक नाही 3 प्रकार असे घडलेले आहेत गोळीबाराचे. तर सरकारने त्याच्यावर विचार करायचा की नाही करायचा हा प्रश्न आहे ना. करायला पाहिजे की नाही. बरोबर आहे. मग लोकांचं म्हणणं असं आहे की शिंदेशाही नाही आली, गुंडेशाही आलेली आहे महाराष्ट्रामध्ये. म्हटलं तर वावगं जाणार नाही, कदाचित म्हटलं तर वावगं जाणार नाही असं मला तरी वाटते. कारण जे काय आता जो प्रकार चाललेला आहे तो फार अशा प्रकारचा चाललेला आहे की हम करे सो कायदा. बरोबर. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती हम करे सो कायदा अशा प्रकारचं चाललेलं आहे. राजकारणाच्या बाबतीत म्हणा, गुंडगिरीच्या बाबतीत म्हणा, इतर सगळ्या बाबतीत ईडी किंवा काय ह्या जे प्रकार वापरले जात आहेत हे संपूर्ण आता लहान मुलांना सुद्धा कळायला लागलेलं आहे. बरोबर. म्हणजे जे युपी आणि बिहार मध्ये जे व्हायची जी गुंडागिरी, पूर्वी जे व्हायचं ते आता युपी बिहार थंड झालंय, पण आपलं महाराष्ट्र त्याच्यामध्ये आता अग्रेसर आणि 1 नंबरला आलंय असं वाटतंय. म्हणजे महाराष्ट्राला आता बिहार बनण्यापेक्षा जास्ती वेळ लागणार नाही. हो, लागणार नाही, वेळ लागणार नाही जास्त. पण काही जणांचं असं मत आहे की या दोघांची दुश्मनी होती, गोसाळकर यांची. आणि दुश्मनी बघा, दुश्मनी ही असू शकते, कलुषितपणा म्हण व्यवहार किंवा काही गोष्टीवरून असू शकते, पण अशा प्रकारचं इतकं निंदनीय खालच्या पातळीवर जाऊन त्याने काय केलं, स्वतःला सुद्धा संपवून घेतलं. पण स्वतःलाच बेसावधपणाने अशा प्रकारे. आता माझं काय म्हणणं आहे की लढायचं जर असेल तर समोर हिंमत असेल तर समोर येऊन लढा ना. आज संजय राऊत साहेब बोलतायत ते काय चुकीचं सुद्धा नाही आहे ना. राजकारणाचा हिशोब काय, राजकारण काय करतंय, राजकारणामध्ये कशा प्रकारची नीती चालली आहे, आता यांना वाढवले कोणी, मोठे केले कोणी, हा सुद्धा एक प्रकारचा प्रश्न आहे ना. त्याची सुद्धा शहानिशा इन्क्वायरी व्हायला पाहिजे ना. लोकांचं असंही म्हणणं आहे की म्हणजे त्या दोघांच्या दुश्मनीचा तिसऱ्या कोणीतरी फायदा उचललाय आणि त्यालाही नक्कीच. आणि ह्याचा करता याच्या पाठीमागे कोणतरी आहे. कारण त्यांना जी व्यक्ती एखादी स्वतः सुद्धा संपवून घेतो तर त्यावेळेला त्याच्या पाठीमागे कोणतरी रचनाकार हा असणारच, हे नक्कीच आहे. पण त्याचा शोध घेणं आणि त्याचा तपास करणं हे आता पुढचं काम सरकारचं आहे, त्यांनी करायला पाहिजे. बरोबर. पण ते तर त्यांनी आता स्वतःलाच संपवून घेतलं. नाही, त्यांनी जरी घेतलं तरी हे जे प्लॅनिंग शिवाय गोष्ट झालेली नाही. आता तुमचं म्हणणं असं की प्लॅन करूनच केलं गेलंय. त्यांना बोलवलं, त्याच्या अगोदर कार्यक्रम ठेवला, कार्यक्रम झाला, जवळजवळ 45 मिनिटची 45 मिनिटाची लाईव्ह आहे. आणि ते लाईव्ह एवढं काही ताबडतोब होत नाही ना की त्याची अरेंजमेंट काहीतरी केल्याशिवाय होते का. आता तुम्ही इथे आलात तर आपल्याला 2 खुर्च्या ठेवणं, यांना बोलवणं, हे करणं, हे काहीतरी अरेंज करायला 5 मिनिटं तर लागली की नाही. मग तशी 45 मिनिटं त्यांनी जे काही हे केलं ह्याचं त्यांनी कुठेतरी ती रेकी करून, अरेंजमेंट करून, प्लॅनिंग करून हेतू पुरस्कर ते घडून आणलेलं आहे. बरोबर. हे नाकारता येईल का मला सांगा. ही दिसण्यासारखी गोष्ट आहे समोर. बरोबर. साहेब, जी मॉरिस आणि गोसाळकर साहेब आहेत त्यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद चालू होता. बरोबर. काही वाद चालू होता. तर त्याच वादामुळे त्यांनी पैशामुळे बोलता दुश्मनी काढली. काय मत आहे? नाही, तर पैशामुळे नाही, काहीतरी दुसरी भानगड असणार. दुसरी भानगड. नुसते पैशासाठी कोण कोणाला मारून नाही टाकत. असं की करोडोचा का सौदा नव्हता तो की समोरच्या व्यक्तीला मारून टाकायचा. आणि ती काय लहान व्यक्ती नव्हती, कॉर्पोरेट होतं, म्हणजे प्रतिष्ठित माणूस होती, व्यक्ती होती ती. त्याला मारायचं म्हणजे यांचा काहीतरी वेगळा प्लॅन होता आणि काहीतरी मोठा इश्यू आहे. त्याशिवाय कोण कोणाला गोळी घालत नाही. आज आपल्याकडे हे सगळं बंद झालंय, आता हे नवीन चालू झालंय. बहुतेक आपलं ही ह्याच्यासारखं होणार आहे, बिहार सारखं होणार आहे. आणि त्याच्याकरता माझं प्रामाणिक मत आहे
हे जे पदाधिकारी आहेत त्यांनी स्वतःचा विचार करावा आणि स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे. लोकांनी सांगून नव्हे, आपण स्वतः घरी बसून विचार करावा की आपण या पदाच्या लायकीचे आहेत की नाही. आदित्य ठाकरे साहेबांचं असं हे आहे, फडणवीस यांनी की हे दिलं नाही सगळ्यांचं आहे म्हणणं. आता त्यांच्या जागी जर दुसरा कोण असता ते हात धुवून मागे लागले असते आणि सांगितलं असतं पहिला राजीनामा द्या. राजीनामा द्या. मग आता हे स्वतः सगळे सध्या भारताचे खरे मालक तेच आहेत, त्यामुळे त्यांच्या पुढे कोण जात नाही. आणि जो कोण उलट तुला बोलेल त्याला ईडी विडी काय लावायचे ते लावतात ते. आलं लक्षात. त्यामुळे माझं मत आहे प्रामाणिक, स्वतः विचार करावा त्या लोकांनी जे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, की आपण हे वागतो हे बरोबर आहे का. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही चुकीचं तर स्वतःहून राजीनामा द्या. लोक तुमच्या मागे लागून राजीनामा दिले तर तुमची इज्जत राहत नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांचा मॉरीचा फोटो आलेला त्यांच्यासोबत. हा जो ज्याने ही हत्या घडवून आणली आहे बरोबर, तो यापूर्वी तुम्ही म्हणताय की पैशाच्या व्यवहारातून किंवा काय पैसा त्यांच्यामध्ये वाद चालू असायचा पहिला. हत्या करून पैसा नाही मिळत, बरोबर आहे. बरोबर. पण त्याचबरोबर त्याच्यावर 6 महिन्यापूर्वी त्याने बलात्काराच्या केसेसचा आरोप आहे आणि त्या आरोपाखाली तो जेलमध्ये 6 महिने काढलेले आहेत. आणि 6 महिने काढल्यानंतरही त्याने परत आल्यानंतर त्याचा संशय असा की म्हणजे त्याच्या पत्नीने सुद्धा स्वतः जबानी दिलेली आहे की त्याने म्हणजे ह्याला मी संपवणारच नाही, हे करणारच. पण मॉरीच्या पत्नीने आणि त्याच्या पाठीमागे पण हे सगळं जरी त्याने म्हटलं त्याचा राग असला तरी करता करविता मात्र ह्याच्या पाठीमागे कोण नाही कोणतरी षडयंत्र रचणारा आहे, सपोर्ट आहे त्याला, हे मात्र नक्कीच आहे. आता अशी सुद्धा बोलबाला आहे की मला वाटतं आता गेल्याच आठवड्यामध्ये त्याने काहीतरी मुख्यमंत्र्यांची सुद्धा मुलाखत केली, फोटो आलाय त्यांच्या बरोबर वगैरे का, अशा सगळ्या प्रकारचे. म्हणजे ह्याला काय समजायचं, हे सर्वसाधारण आमच्यासारख्या आम जनतेने काय समजायचं की हा पूर्वनियोजित कट नाकारता येत नाही, एवढे माझं तरी वैयक्तिक मत आहे. आमदार गोळी मारतो, तो आमदार गोळी मारतो पोलिशमध्ये. महाराष्ट्रामध्ये असंच घडत आलंय. सध्या महाराष्ट्रामध्ये फायरिंगचं युग चालू आहे. रोज एकेकाला संपवत आहेत आणि ते पण आमदार खासदार कॉर्पोरेटर यांचीच गदा आली या लोकांवरती. पहिला कार्यकर्ता मारायचे, आता नेते लोक कशाला दिलंय तुम्हाला, कार्य करण्यासाठी निवडून दिलंय की हे सगळं भांडत बसण्यासाठी. आजकाल तुम्ही बघा दिल्ली पासून तर इथपर्यंत त्यांच्या संसदेच्या ह्याच्यामध्ये सभागृहामध्ये भांडणा व्यतिरिक्त वादविवाद वगैरे करणं याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. सध्या देशावरती लक्षच नाहीये, देशावरती 1 रुपयाचं लक्ष नाही व ते आपसात भांडत असतात. त्या माझी नम्र विनंती आहे पब्लिक वरती जर लक्ष द्यावं, त्यांचे ते नियम एक किंवा गुन्हा केला सजा द्या, मग त्याला फोन करू नका माझ्या माणूसला सोडायला. नियम पक्ष बघू नका, गुन्हा बघा अटक करा. महाराष्ट्रामध्ये तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की एक वेळचा कोरोना काळ परवडला, पण आजकालचं हे राजकारण फोडाफोडीचं आणि ह्याला उचल त्याला उचल ईडी बिडी हे जे काय लावण्याचे प्रकार आहेत हे फार त्या म्हणजे आता जो काही मारामारी आली होती, रोग आला होता, त्याच्याही पेक्षा भारी आहे असं वाटतंय. डेंजर आहे काय. त्याच्यातून आम्ही निभावलो, महाराष्ट्र त्याच्यातून निभावला काय जाईल हे माहित नाही. बरोबर बोला. आता वायकर वायकरचा आता वायकर तिकडे गेला बीजेपी मध्ये, मग शुद्ध झाला. बरोबर आहे. अशी कुठली आता वायकर का झालं, वायकरला असं आम्ही ऐकलं असं की आपलं दे नाही तू आतमध्ये जाणार. तर वायकर आम्ही वाचतो पेपरला केला, तो ह्या आज झाला होता पुढे बीजेपी मध्ये. म्हणजे सर्वांचं म्हणणं असं आहे की ईडी लावल्यामुळे सर्व वॉशिंग मशीन तुम्हाला का जातात काय भीतीने चालले. मग सो चालले कारण उद्या आपण नाही गेलो ईडी गेला 1 वर्ष आतमध्ये गेला असं झालं. म्हणजे हे राजकारण बरोबर नाही. एकच रवींद्र वायकर साहेब एकच नाही आहे की असे अनेक आहेत. आता त्यात मध्ये की ज्या वेळेला ही आता ह्या जे काही राम मंदिरावरून चाललंय सगळं चाललंय, या राम मंदिरामध्ये या चारकोप मधून त्यावेळेला कार सेवेला गेलेला मी एक व्यक्ती आहे, मी स्वतः आहे.
मला आता उद्धव साहेबांनी जे ही परिषद घेतली याच्यामध्ये नाशिकला, त्याच्यामध्ये आमचा सत्कार वगैरे केला गेला आणि त्याच्यातला मी एक लाभार्थी आहे. त्यावेळेचा स्वतः आम्ही जी 100 लोक बाळासाहेबांच्या आदेशाने गेली त्याच्यामध्ये मी 100 लोक पहिली जी गेली त्या याच्यामध्ये मी पण आहे. काय तुमचं नाव? रवींद्र राणे. रवींद्र राणे. तर तुम्ही पेपरला आहे सर्व आणि आम्हाला आता सन्मानपत्र वगैरे दिलंय, सत्कार केला गेला त्या अधिवेशनला. तुमच्या सर्वांचं काय मत आहे की पुढची आता जी मुख्यमंत्री जी येणार जी निवडणूक मुख्यमंत्री तुम्ही कोणाला पाहताय सर? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुम्हाला कोण नाही. वाटतंय तुम्हाला? कोण व्हावं असं वाटतंय म्हणण्यापेक्षा हे जोपर्यंत यांचं म्हणजे अशा प्रकारचं हे गँगवार आहे, गँगवर. एक प्रकारचं सरकार म्हणजे गँगवारच चाललंय असं म्हणायला हरकत नाही सध्या तरी. आणि हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत योग्य मुख्यमंत्री किंवा सरकारला असा कोणतरी चांगला वारस हा मिळणं शक्य नाहीये. आम्ही म्हणतोय, आम्ही म्हणू कोणाला एकाना उद्धवजींना द्या, यांना द्या किंवा एकनाथ शिंदे आहेत, अमुक आहेत तमुक, पण तुम्ही आहात कुठल्या जागेवर आज? बरोबर. तुम्ही जमिनीवरचा पाय सोडलेला आहे. बरोबर. तुम्ही हवेत आहात सध्या. या हवेमध्ये तुम्ही कितपर्यंत तरणार आहेत आणि काय हा शेवटी येणारा काळच ठरवेल आणि जनता त्याचा निर्णय घेईल. आता अजित पवार गेले, अजित पवार गेले, गेले. शिंदे गेले, राहायला काय आता? हे एक गट तीन गट. 3 गट. मग आता अजित पवार 17चा कुठे होता ना अजित पवार झाला क्लिअर क्लिअर झालं क्लिअर केस मागितली मागितली. मग लोक काय घाबरतात, तिकडे जातात ईडीकडे. ईडीच्या गावात लोक दुसऱ्या भाजपाच्या हे आता आयडिया केलेली आहे ना, जास्त वर्ष गेली ईडी बोल तसं ईडी यायला राहा ना. हे गुन्हेगार आहेत ना, त्यांना काय बघा ना काय जामीन बाहेर येतो. आता मी प्रवासी बघितला ते पुण्याचा घेतलं इंटरव्ह्यू, ते पकडले गुन्हे पकडले 465 काय लाद नाही काय नाही. मी 3 मर्डर केल्या, मी 2 मर्डर केल्या. इथले मुलाखत तुम्ही बघताय टीव्ही. पुण्यातही असती मर्डर केसेस भरपूर चाललंय. काय म्हणजे धाक नाही चाललेलं आहे. धाक नाही राहिलं. पहिला 20 वर्षापर्यंत आम्हाला असं वाटतंय की ह्यांना निवडून दिले, या जनतेने जनतेने यांना निवडून दिलेले आहे. हे लोकप्रतिनिधी म्हणून ह्यांना निवडून द्यायचे की नाही द्यायचे हा ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये. कारण का द्या तुम्हाला? कारण तुम्ही काही तुमची म्हणजे तसे काही जणांना आम्ही जे याच्यापूर्वी निवडून दिले आहेत त्यांची लायकी नसताना दिलेले आहेत निवडून, लायकी नसताना एक उभे राहिले आणि ह्या उभे राहिलेल्या ह्याच्यावर आम्ही सहकार्य करून त्यांना निवडून दिलं. तुम्हाला पेन्शन मिळते, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तुम्हाला तुमचं खर्च पाणी एवढं म्हणजे लॅविश राहणं विणं तुम्हाला मिळतंय. आणि अशी कंडिशन असताना सुद्धा तुम्ही कुठल्या तरी स्वतःच्या स्वार्थापोटी आज प्रत्येकाच्या पाठीमागे काही नाही काहीतरी घोटाळा लागलेला आहे. अरे हा काय प्रकार आहे? तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी गेलात की तुम्ही हे घोटाळे करण्यासाठी गेलात? बरोबर. महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणजे सर्व बोलतात की सर्वांच्या हातात महाराष्ट्र देऊन बघितलं, एकदा राज ठाकरेंच्या हातात दिला पाहिजे महाराष्ट्र. नक्कीच जायला पण हरकत नाही असं माझं मत आहे. होय नक्कीच. एकत्र यावा. आणि 2 भावांनी एकत्र आले ना, 2 भाऊ एकत्र आले तर काहीतरी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन नक्कीच घडेल. होय. जगू शकेल. बरोबर. माझं मत आहे की दोघांनी राग सोडून द्या, एक व्हा. आम्ही पाठीशी आहे. राज ठाकरे तर युती करायला तयार होते ना, पण उद्धव साहेबच वाटतं वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी तो बसून दोघांनी आमची विनंती आहे जनतेची त्यांनी एकत्र बसून जे काय एवे दावे, एक पाऊल त्यांनी मागे यावं, एक पाऊल यांनी पुढे जावं आणि अशा प्रकारचं करून कुठेतरी त्यांनी तो प्रश्न सोडवावा अशी आमची इच्छा आहे. महाराष्ट्राला गरज आहे. मुंबईला आज गरज आहे. हे करू शकतात मुंबईला राज ठाकरे वाचू शकतात. बाकी मुंबईला आपल्या मार्ड कोण नाही झोपला बघ मार्ड मला बोलून येणार नगरसेवकांना दोघांनी एकत्र राहा, बसा, काय मिटिंग घ्या. महाराष्ट्राला नाही गरज बाकी कोणती गरज नाही. आणि तुम्ही नियम चेंज करा. या निवडी ते निवडला तिकडे उडी मारली ते बंद करा. राजीनामा दे, खर्च भर आणि मग उडी मार तिकडे, तर तुमचा लेवल होईल. सामान्य जनते खूप परेशान झाले की आता कोणाला निवडून द्यायचं. तुम्हाला निवडून दिला 800 मी तिकडे गेले. बरोबर आहे. फायदा का आमचं? मग म्हणून नियम गव्हर्नमेंट नियम चेंज करायचे. नियम चेंज करा. ज्यांच्या नावावर तुम्ही घोटाळे, किरीट सोमय्या वगैरे हे सगळे बोंबलतायत की आरोप करतात की यांच्यावर इथला घोटाळा तिथं, मग ह्याच्या तरी एखाद्याचा तरी तुम्ही शहानिशा केला का? त्याचं काहीतरी फायनल डिसिजन साबित झालं का? आणि झालं असेल तर त्याला पनिशमेंट काय झाली? प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही होतेच. मग ह्यांना का होत नाही? यांची इन्क्रीमेंट का कापली जात नाही? यांची पेन्शन का कापली जात नाही? यांचा पगार का कापला जात नाही?
हा प्रश्न आहे ना जनतेसमोर. आता 1000 प्रश्न अजून असे भरपूर आहेत, पण आता वेळ तेवढी नाही आहे की या सगळ्या गोष्टी आताच उघड करायला घेतली आहे, प्रत्येकावर घेतली आहे. कारण तो बीजेपीने एक माणूस असा सोडलेला आहे की तू फक्त सगळ्यांना भुंकत राहायचं, सगळ्यांवर भुंकत राहायचं. आपण बघा बांधलेला कुत्रा असतो ना, तो कसा भुंकत राहतो घरामध्ये, त्याला सांगा आपण सांगतो की कोण आहे बघत राह, वॉच कर, पण तो भुंकत राहतो फक्त, बाकी काही करत नाही. तसं ते बीजेपीने त्याला सोडलेलं आहे, तो भुंकत राहायचं फक्त, आरोप करायचे, प्रत्यारोप करायचे, निष्पन्न त्याच्यातून काही नाही, फक्त पाठीमागे कुठेतरी कोणाच्या तरी चुकला कष्ट काम करणाऱ्या माणसाला करू द्यायचं नाही. आदित्य साहेब, ते आपला तुमचं रोहित पवार वगैरे याच्यासारखी आताची यंग जनरेशन लोक आहेत, चांगली अभ्यासू आहेत, ह्या लोकांच्या हातात द्या ना सरकार तुम्ही. मी असं म्हणत नाही की एकच पक्ष कुठला काय, पण जी चांगली यंग जनरेशन मुलं आहेत, अभ्यासू आहेत, आज ज्यांनी सुद्धा राजकारणाचा चांगला अभ्यास केलेला आहे, अशा लोकांना द्या ना तुम्ही. त्यांना यंग लोक आहेत, पण नको आहे त्यांना, ते नको आहेत. नाही, एकदा राजसाहेबांच्या हातातही दिला पाहिजे महाराष्ट्र, दिला पाहिजे. कारण त्यांचं खूप इच्छा आहे, त्यांची खूप स्वप्न आहेत महाराष्ट्राला घेऊन. सांगा, राजसाहेबांच्या जरी दिला तरी राजसाहेब एकटे हे एकटे युती करून भाऊ दोघे जण एकत्र येऊन जर केलं तर ती मजबूत होईल. कारण तुम्हाला सांगतो, एकटे राजसाहेब जरी असले तरी त्यांना हे विरोधात भाषेत गेल्यानंतर हे जगू देणार नाहीत. ही समोर दिसणारी गोष्ट आहे. काय, कारण बघा, उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांना नुसते हिनवताय की घरात बसून कामं होत नाही, घरात बसून कामं होत नाही. त्यावेळेची कोरोनाची त्यांनी शपथ घेतली आणि ताबडतोब मला वाटतं 1 महिन्याभराच्या आतमध्येच, 1 महिन्या 2 महिन्याच्या आतमध्येच हे झालं, कोरोना लागला. त्याच्यात त्यांचं ऑपरेशन पण झालं. म्हणजे सफिशियंट त्यांना टाइमच मिळाला नाही आणि तुम्ही त्याच्यानंतरच्या काळातही गोची अशी करून ठेवली. आज तुमचं केंद्र आणि महाराष्ट्राचं सरकार आणि केंद्र सरकार हे एकच युतीमध्ये आलं आहे, म्हणून तुम्ही त्यांना सहकार्य आणि सगळा फंड वगैरे तुम्ही पुरवताय. पण त्यावेळेला त्यांना कुठल्याही प्रकारचं फंड सहकार्य केलेलं नाही. जो महाराष्ट्र सरकारचा फंड आहे, हा फंड सुद्धा जो ड्यू आहे यांना कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने महाराष्ट्राला देणं आहे, ते सुद्धा दिलेलं नाही टायमिंगवर. अशी इतकी इतंभूत माहिती आहे ना, आमच्यासारख्या सर्वसाधारण सभासद लोकांना माहिती पडते. बरोबर. उद्धव साहेब राष्ट्रवादी सोबत जाण्यामागचं कारण काय, युक्ती करून? नाही, बघा, आता तो हा राजकारणाचा भाग आहे. काही बऱ्या वाईट गोष्टी ज्या असतात त्या वेळेला ठरवाव्या लागतात. आम्ही जरी आमच्या सवलतीप्रमाणे त्यांनी चुकीचं केलं, बरोबर केलं, योग्य केलं, अयोग्य केलं हे म्हणून चालत नाही. की ज्या वेळेला परिस्थिती घडते त्यावेळेला ती गोष्ट त्यांना निर्णय घ्यावा लागतो, सिच्युएशन बघून. काय असं बरे होते आज त्यांचा बघा, बाकीचं मला काय गेले ह्या राजकारणाच्या विश्लेषणचा भाग आहे, तो मी नाही सांगू शकणार. पण त्याच्यावर मी म्हणजे सांगू शकणार नाही असं नाही, पण मी बोलणं बरोबर नाही. पण थोडक्यात सांगेन की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं कोरोना काळामध्ये. हे नाव त्यांचं ह्याच्यामध्ये आलं, हे उगाच आलंय का? उगाच आलंय. मग विरोधकांवर तुम्ही असं म्हणता की उद्या कुत्रा जरी गाडी खाली आला तरी सांगणार राजीनामा द्या म्हणून, हे जे फडणवीस साहेब बोलतायत हे कितपत बरोबर? मग तुम्ही त्यांना असं का नाही म्हणत की बुवा त्यांना सुद्धा काही कार्यकाळ मिळाला नाही किंवा त्यांनी जे उत्तम काम केलेलं आहे त्या कामाबद्दल त्यांना हे द्यायला हरकतच नाही ना. कोरोनाचे दिवस काय परिस्थिती होती, मग कुठे वेळ भेटली त्यांना? याचा फायदा याकडे उचलला. तर सर्वसामान्य जनतेचं मत असं आहे की उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येऊन युती करून त्या लोकांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवून महाराष्ट्र चालवला पाहिजे. बरोबर? नक्कीच 100% दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि या इथल्या मराठी लोकांचं कल्याण करावं. महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र 100% एक बेंजो आम्ही आणू झालं एकत्र या धमाल. खूप खूप धन्यवाद काका तुमचा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. जयश्री चॅनल मध्ये थँक्यू.